दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या सर्वांचं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या लाडक्या बहिणींचे भाऊ, ज्यांनी सर्वसामान्य गरिबाच्या घरामध्ये आज महिन्याला 1,500 रुपये पगारी चालू केल्या, ते सर्वसामान्याचे कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी आपल्या वाणीनं या महाराष्ट्रातल्या भल्या भल्यांना पाणी पाजलंय, असे महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले 24/7 जनतेसाठी कधी अर्ध्या रात्री उठवा हजर असे धडाडीचे आमदार आनंदराव मोंडारकर, सन्माननीय जिल्हा प्रमुख आणि नांदेडवाडा महानगरपालिकेचे ज्यांनी महापौर राहिलेत असे जिल्हा प्रमुख विनय भाऊ गिरडे, आमचे शेतकरी सेनेचे मुलुक मैदानी तो प्रल्हादराव, युवा सेनेचे आमचे बाळू, त्याचबरोबर तालुका प्रमुख संजय पुरे आणि शहर प्रमुख आमचा सचिन, समोर बसलेले आमचे पुरे पाटील, शिंदे मामा, समोर बसलेल्या सर्व बहिणी बांधवांनो आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या राजश्रीताई, पुढे येत आहे राजश्रीताई, आकाश माने आणि सर्व सन्माननीय उमेदवार बसत आहेत। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक भाऊ, मागच्या 35-40 वर्षापासून शिवसेना इथे आहे। शिवसेना रुजवण्याचा प्रयत्न झाला, अनेकदा आम्ही नगरसेवक निवडून आणायचे, अशोक चव्हाणांनी ते काँग्रेसमध्ये पळून द्यायचे, अशी प्रथा इथं अनेक वर्षापासून या नगरपालिकेमध्ये आहे। आज तर जी उमेदवार आहे महिला, तिच्यावरती कोयत्यानं हल्ला केला, 307 कोयत्यानं हल्ला केला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला। एखादी माता भगिनी कोयता घेऊन हल्ला करणार आहे का कोणावर, अशा पद्धतीची पोलिसांना वापरून उमेदवारांवर कार्यकर्त्यांवर दहशत ही मागच्या 35-40 वर्षापासून या पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ आणि आताचा भोकर मतदारसंघ या भागातल्या शिवसैनिकांवर सातत्यानं चालू आहे। तिथं कोण पोलीस अधिकारी बाबा रे, तुम्हाला विनंती आहे, पूर्वी काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचं राज्य होतं, सगळा विषय आहे। आता इकडे जरी आले असले तर त्या सरकारमध्ये शिवसेना सुद्धा आहे। तुम्ही एखाद्याचा घरगडी असल्यासारखं कोणत्याही मायमाऊलीवर खोटे नाटे गुन्हे दाखल करू नका, उमेदवाराच्या नवऱ्याला 2 दिवस झाले लॉकअपमध्ये टाकले, ही कुठली पद्धत आहे तुम्हाला समजावून सांगायला लागलं की आपण असे जर खोटे गुन्हे दाखल, लोकेशन बघा ना, उमेदवार प्रचारात रामराम करत फिरायला लागला, त्याच्यावर त्याने कोयत्यानं हल्ला केला म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही गुन्हे दाखल करायला लागलात, ही काय पद्धत आहे? येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो, हा प्रश्न मांडून कोण चव्हाण नावाचा पी आहे त्याला सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही। भाऊ, इथं अशोक चव्हाण येऊन गेले, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पण 4-5 वेळा त्यांच्या घरामध्ये होते आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला लागलेत सगळीकडे की एकदा चान्स द्या, एकदा चान्स द्या, एकदा चान्स द्या। 72 वर्ष झाली, तुम्हाला चान्स आहे नांदेड जिल्ह्यात, दुसऱ्याला चान्स कुठे आहे? आम्ही आपलं जवळून तुमच्या जनता जनार्दनाच्या मायमाऊलीनं आमच्यासारखा एखादा आमदार, आज मी होतो म्हणून माझ्या बरोबर 3 आमदार दुसरे बसले, 72 वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे। गृहमंत्री पद तुमच्या घरात, मुख्यमंत्री पद तुमच्या घरात, राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात, आमदार तुमच्याच घरात, सगळं तुमच्याच घरामध्ये। आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचं? या गावामध्ये फिरल्यानंतर काल परवा भाषण केलं बरं त्यांनी की मुदखेडला बारामती करून दाखवतो म्हणून, आणि तिथं अजित पवारांनी बारामती केली, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहे। तुम्हाला कुठेतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे, त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री दोनदा असताना सांगता की बारामती करून दाखवतो।
हे पूर्ण पैसे वाटून वाटून भानावती करून टाकले आमच्या लोकांना सगळ्याला तुम्हाला सांगतो. आणि त्या गावचा पुरा खराबा करून टाकला. त्या गावामध्ये फिरत असताना एखाद्या बकाल खेड्यामध्ये फिरत असल्यासारखी अवस्था आहे. भाऊन बघितले येताना डुकरं काय चरायला लागले. ह्या प्लास्टिकचा कचरा साचलेला आहे. अरे काय पद्धत आहे. हे सॅटरडे संडे नेते अशोक चव्हाण साहेब कधीतरी 15 दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं, प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची, 2-3 उद्घाटन करायचे, नारळ फोडायचे आणि निघून जायचे. मागच्या बांधकाम मंत्री असताना 8,500 कोटीचे काम या मतदारसंघात केले. 8,500 कोटीचे. आता ते त्यांची एक सवय, काही चौकशा लागायचे म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मारतो. आले इकडे. आता कुठून चौकशा लागणार, काय होणार त्यांचं तुम्हाला सांगतो. त्या 8,500 कोटीमध्ये तर मला वाटते काय सोन्याचे रस्ते केले असते काय की ते मुदखेड मध्ये कुठे 8,500 कोटी टाकले, कुठे दिसेना. सगळ्या गावाने येताना घाणच घाण. काहीतरी स्वच्छता ठेवा. 20 वर्ष झाली तुम्ही इथं आहे. तिकडे ज्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत म्हणून रात्रंदिवस ते बिचारे भारतीय जनतेला संदेश द्यायला लागले. त्यांनी स्वतः त्या स्वच्छता सेवकाचे पाय धुतले. त्या पक्षात तुम्ही गेला, त्या पक्षाची तर लाच ठेवा कमीत कमी. हे गाव तर स्वच्छ ठेवा. 20 वर्षापासून नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. एकच काम, शासनाचे पैसे आणायचे आणि त्यांचे जे बगलबच्चे ठेकेदार 4-5 विकास हे फक्त त्यांचाच आहे त्या ठेकेदाराचे. बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही. आमच्या नांदेडमध्ये तर काय काय कारनामे केलेत ते सांगितलं तुम्ही दिक होऊन जाता. आमच्या नांदेडमध्ये तरोडेकर नावाचे खासदार होते. 50 वर्षापासून भाजी विकायचं मार्केट बीओटीवर देऊन टाकलं. 100-200 कोटी रुपयाचा प्रस्ताव. खासगी बिल्डर पार्टनर यांचंच गायब सगळे पैसे. जिल्हा परिषदचं कुस्त्याचं मैदान तिथं बीओटीवर माहेश्वरीला देऊन टाकलं. मल्टीपर्पज शाळा 100 वर्ष जुनी, त्याचा प्रस्ताव चालूच आहे खासगीकरणाचा. बिंदू माधव मंगल कार्यालय ते सुद्धा खासगी बिल्डरला देऊन टाकलं. तरोडेकर भाजी मार्केट, महात्मा फुले भाजी मार्केट हे सगळं खासगी लोकांना देऊन टाकलं आणि त्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये कमवले. आज आता 2 दिवसांनी या गावामध्ये खेळ चालू होतो. पोलिसच्या गाड्याचा ताफा, मध्ये यांची गाडी, नोटा भरलेले कार्यकर्ते आणि 1,000 रुपयाला, 1,500 रुपयाला, 2,000 रुपयाला. हे तुमचाच पैसा आहेत काय? नांगर आणून पैसे आणले गेले ते तुम्हाला सांगतो. हे तुमच्यासाठी आलेला पैसा आहे. तुमच्यातल्या योजनातला पैसा खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागलेत. आपल्या खेड्यामध्ये मन आहे म्हशीचा मूत म्हशीला म्हणल्यासारखं. आता शिंदे पाटील सांगा समजावून सगळ्याला की अशी ज्या पद्धतीने जे करायला लागले ते थांबवा कुठेतरी. आता सचिन आमचा पोरगा आहे, त्याची आमची वहिनी आमची उभी आहे. ते तुमची बाईल आहे काय तुम्हाला सांगतो. तिला हाक दिली तर अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून येणार आहे. तुमचे इथले आमदार कितीदा धावून येते मला काय माहित नाही. ते मुंबईला राहणार, समस्या तुम्ही यायला कोणाला सांगणार. अर्ध्या रात्री उठून येणारी हीच बाई आहे. तर तेव्हा माझी सर्व बांधवांना विनंती आहे, हे पैसा काय तुम्हाला सांगतो 1,000 रुपयाने 2,000 आपल्या काय माड्या बांधणं होणार नाही. आजच्या दिवस पैसा वापरता तर पुन्हा वर्षानुवर्ष कोणी येत नाही, कोणी बघत नाही. पुन्हा तेच नाल्या, तेच डुकर, तेच कचरा, तेच घाण, ह्याच्यातच आपल्याला राहावं लागणार आहे. म्हणून हात जोडून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. आता पैसा ते वाटायला लागले. मी तर काय कोणाला म्हणजे काय आता रोखू शकत नाही, हात धरू शकत नाही. परंतु विनंती आहे, हे पापाचा पैसा आहे, आपल्या कष्टकऱ्याचा पैसा आहे, कष्टकऱ्याच्या साठी आलेला पैसा आहे. आज महाराष्ट्राचे आमचे मुलुक मैदानी तोफ असलेले गुलाबराव पाटील साहेब खास 500 किलोमीटरहून आपल्याला इथे भेटीसाठी आले. हा पाणीदार माणूस आहे, पाणी देणारा माणूस आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या योजना, इथं जर पाण्याच्या पाईपलाईनची 40 कोटीची योजना आणली असेल ते गुलाबराव पाटील साहेबांना आणलेली आहे. त्यांनी योजना दिली, योजना आणल्यानंतर काय राबवायचं ठेकेदार यांचे. तुम्हाला सांगतो त्यांनी योजना चांगल्या भावने दिली. इथे यायची माणसं लावणे पाहिजे गटारामधून, इथून पाईपलाईन म्हणजे पिण्याचा पाईप आहे तिथंच, जॉईंट तिथंच, गटाराचं पाणी तिथंच. एकदा पाटील साहेब विनंती की एकदा इथे चौकशी लावा यांच्या माणसाची. हे कायम 72 वर्षापासून आमच्या सगळ्यांच्या छातीवर बसले. कार्यकर्ता जमात जिवंत राहील की नाही अशा पद्धतीची परिस्थिती इथं निर्माण झाली. फक्त गुत्तेदार, ठेकेदार, मोठाले पैसे कमवणारे असेच सगळे उमेदवार यांच्याकडे असतात
आणि एकच योजना, शेवटच्या 2 दिवस पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायच्या. माझी सर्व मतदार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. हे सर्व माणसं गरीब आहेत, परंतु प्रामाणिक माणसं आहेत. ते प्रामाणिक माणसं तुम्हाला अहोरात्र कामाला येणारे अशी माणसं आहेत. या सर्वांच्या धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. तिथल्या स्मशानभूमीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 30 लाख रुपये सुशोभीकरणासाठी तिथं दिलेले होते आणि लाडक्या बहिणीची योजना त्याच्या संदर्भामध्ये साहेब बोलणारच आहे. तेव्हा धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस स्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, युवकांचं हृदयस्थान माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. आज मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील मंचावर उपस्थित, शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते माननीय नामदार हेमंतभाऊ पाटील मंचावर उपस्थित, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे मंचावर उपस्थित, शेतकरी सेनेचे नेते आदरणीय प्रल्हादरावजी इंगोले मंचावर उपस्थित, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पाटील कोरे मंचावर उपस्थित, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन माने मंचावर उपस्थित, या भागाच्या या नगराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ जयश्री प्रकाश माने व सर्व उमेदवार, समोर बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्व तरुण बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. आज मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळ या ठिकाणी सुरू आहे आणि आता आमच्या तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी सांगितलं, गेली 25-30 वर्ष ज्यांची सत्ता या शहरावरती आहे, नुसती सत्ता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी त्यांचा उपभोग घेण्यासाठी या 25 वर्षामध्ये या मुदखेड शहराचा कुठलाच विकास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला नाहीये. बांधवांनो, आज आपल्याला आपल्या समोर शिवसेनेचे सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. शिवसेना म्हणले त्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिलेली, आम्ही 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारे शिवसैनिक आहोत. आपल्याला जर या शहराचा विकास करायचा असेल तर आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या उमेदवाराला आपण निवडून द्यावं. कारण त्या शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता असो हा जनतेसाठी अहोरात्र काम करणारा कार्यकर्ता असतो. आता आमच्या सचिन मानेने सांगितलं, तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमच्या कुठल्याही कामासाठी अहोरात्र तुमच्यासाठी झटण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत. कारण तर या ठिकाणी ज्यांची सत्ता 25 वर्ष या शहरावरती आहे, फक्त त्यांच्यासाठी सत्ता असते. आम्ही तुमची कुठल्याही दडपशाहीला या ठिकाणी भीक घालत नाही. कारण त्या शिवसेनेची ताकद सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये भक्कम ताकद आहे, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण शिवसेनेचा कार्यकर्ता हा लोकांसाठी कार्यकर्ता आहे. शिवसेना ही लोकांसाठी काम करते. आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जे काही लाडक्या बहिणीसाठी काम केलेलं आहे, आज लाडक्या बहिणीच्या प्रत्येक खात्यामध्ये 1500 रुपये टाकण्याचं जर काम कोणी केलं असेल तर एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी काम केलेलं आहे. कारण तुमचा विचार करणारा तुमचा लाडका भाऊ या ठिकाणी या महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय. बांधवांनो, आज माझ्या मावल्यांना विनंती आहे, ज्यांनी आपल्यासाठी काम केलं आता तुमची वेळ आहे त्यांच्यासाठी काम करायची आहे. आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा जर तुम्ही निवडून दिला
तर एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे हात बळकट होणार आहेत. एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मान या ठिकाणी मांडणार आहे. या शहराच्या विकासासाठी निधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून येणार आहे. कारण नगर विकास खातं हे एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे आहे. त्यासाठी या शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही. निधी खिचून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आज नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4 आमदार आहेत. शिवसेनेची ताकद या ठिकाणी मोठी आहे. माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण कुठेही खचून जाऊ नका, कोणाच्याही दादागिरीला बळी पडू नका. कारण आपल्या पाठीशी सुद्धा हेमंतभाऊ पाटील यांच्यासारखा नेता या ठिकाणी आहे आणि 3 आमदार आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. माझं कोणी दादागिरी करत असेल त्यांना आव्हान आहे, दादागिरी तुमची खपून घेतली जाणार नाही. कोण्या पोलीसवाल्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही समजू नका, इथं सत्ता एकाची आहे, परंतु आम्ही सुद्धा सत्तेतले हे आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तर आता सांगितलं, आमच्या काही पदाधिकाऱ्यांना आपण पोलीस स्टेशन मध्ये नेलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अरे गुन्हे दाखल करून काही होणार नाही, गुन्हे दाखल करून फक्त तुमचं नुकसान होणार आहे. कारण तर इथली जनता ही शिवसेना आणि शिवसेनेच्या पाठीची आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीची इथला मतदार आहे, इथली जनता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला आपल्याला दिसेल, निकालाच्या दिवशी दिसेल या ठिकाणी धनुष्यबाणाचा या ठिकाणी विजय होणार आहे. येणाऱ्या 2 तारखेला आपण धनुष्यबाणाच्या सर्व उमेदवाराला धनुष्यबाण या निशाणीवरती बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा असं नम्र कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारताचे छत्रपती शिवाजी महाराज व आमचे आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते, आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचा भाऊ, आमचे सर्वांचे दैवत एकनाथ भाई शिंदे साहेब यांना नतमस्तक होतो. आज आपल्या या नगर परिषद निवडणुकीत संदर्भात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारात आदरणीय महाराष्ट्राचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री शिवसेनेचे ढाण्यावाड गुलाबराव पाटील साहेब यांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. आमच्या या सभेला छोटं आल्याबद्दल, तसेच आदरणीय माझे राजकीय गुरु तथा विधान परिषदेचे आमदार, शिवसेनेचे माजी खासदार, शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील यांचं सुद्धा अभिनंदन. तसेच आमचे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील गोंडारकर साहेब यांचा सुद्धा मनस्ती आभार. तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गेडे साहेब, तसेच आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळू पाटील ब्राह्मणवाडेकर देशमुख, तसेच आलेले सॉरी मी नाव घेत नाही सर्व यासपीठ आणि साहेब आपण आलात हे उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी व आपल्या जनतेपर्यंत शिवसेनेच्या शिंदे साहेबांचा आदेश पोहोचण्यासाठी व त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी. त्याचा त्या सर्वसाधारण नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार राजश्री आकाश माने, प्रभाग क्रमांक 1 ब चे उमेदवार सतीश शिवाजी माने, प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण ब चे उमेदवार रोशनताई मधुकर देवणे, प्रभाग क्रमांक 4 चे ब चे उमेदवार नगरसेवक उमेदवार बबन गणपतराव गायकवाड, प्रभाग क्रमांक 5 ब चे उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल अजीज, प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार कल्पना सुरेश शेट्टे, प्रभाग क्रमांक 6 ब चे उमेदवार बालाजी शामराव पांचाळ, प्रभाग क्रमांक 7 अ चे उमेदवार कोमल शैलेश गोरमलवार, प्रभाग क्रमांक 7 ब चे उमेदवार प्रकाश विठ्ठलराव सूर्यवंशी, प्रभाग क्रमांक 8 ब चे उमेदवार देव कांबळे अशोक हे आहेत उमेदवार. तरी सर्वांना मी एकच विनंती करतो, आता जास्त बोलायला जमत होता पण आता जमत नाही. आदरणीय मंत्री साहेबाला अजून सभायतन जायचं आहे. साहेब आपले गुलाबराव साहेबांचा परिचय आपल्या कोणालाच करायचा गरज नाही, कारण त्यांनी पाणी पुरवठा नळ योजना आणलेली आहे हे सर्वांना माहित आहे. जल जीवन अंतर्गत त्या योजनेच्या सर्व घरापर्यंत जल जीवनाच्या ज्याला फिल्टरचं पाणी घेता कामा नाही असं हे योजना त्यांनी आणलेली आहे अंमलात. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. तसाच आपल्या सर्वांच्या वतीनं साहेब मुदखेडचा इतिहास म्हणायला जावं होतं. मुदखेडचे नेते आदरणीय आमचे पहिल्यापासूनचे युतीचे आता नेते आहेत, आता आलेले काल परवा, ते सांगतात की मुदखेडचा मी काळा पावट केल्याशिवाय राहणार नाही.
साहेब आज 20 वर्षापासून त्याच्या हातात सत्ता आहे, कोणताच काळापालट केला नाही. इलेक्शनला एकच सांगतात आम्ही या काळापालट करू, उलट पुढच्या इलेक्शनला सांगतात आम्ही काळापालट करू, पण कुठलाच विकास करत नाही. का करत नाही तर त्यांना एकच आहे, फक्त त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा पक्ष कुठं आहे तिथं त्यांना शांत झाला पाहिजे. बाकी आम जनतेसाठी काय देणं घेणं ते त्यांना सांग, एकच करायचं. बाकी उमेदवाराला कुठं काय अडता येईल साहेब, कोणता उमेदवार उभं टाकायला सुद्धा तयार राहिला, इतकी त्याची दहशत करू शकतात. जर कुठं साहेब आता त्याने अख्खा तालुका लावला, मतदार इथले कमी त्याच्या सोबत, पण तालुक्यातले मतदार जास्त बोलून घेतले. म्हणजे का की त्याची क्वालिटी दाखवण्यासाठी. बाकी इथं त्या मतदाराला देणं घेणं नाही, द्यायचं आणायचं बसायचं 4-4 वार्डात बसा आणि इथंच राहा, इथंच खा, इथंच झोपा, एवढंच एक दहशत. एका माणसाच्या घरी साहेब 4-4 माणसं जाऊन बसायची. मतदार करायला सोडून देऊन उमेदवाराला प्रत्येक गोष्टी त्यांना आपल्या पिछावर बसले. त्यामुळं आमची जनता आता सुज्ञ झाली आहे साहेब. आता कोण्याच आमिषाला बळी पडत नाही, कोण्याच धमकीला बळी पडत नाही. आमची जनता सज्ञ झालेली आहे, कारण या जनतेच्या मागे लाडका भाऊ एकनाथ भाऊ शिंदे साहेब उभे आहेत. त्यामुळे आपल्याला कोणतीच चिंता करायची टेन्शन नाही. आपण जे काही मुद्दे असतील साहेब तुमच्याकडे सांगले, तुम्ही सविस्तर आमचं हे मार्गदर्शन करावं आणि पुढील दिशा आम्हाला तुम्ही सांगावं, त्या दिशेनुसार आम्ही चालणार. काही आमच्याकडून थोडस आमचा एक उमेदवार थोडं मध्ये असल्यामुळं आम्हाला अजून थोडं परेशानी झालेली आहे. त्यामुळं आमची थोडी आली तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात आता उद्यापासून चाललेला हे 3 दिवस राहिले, त्याबद्दल घर परत आमचा शिवसैनिक कामाला लागलेला आहे आणि आम्ही त्या पिंजून आमचे 9च्या 9 नगरसेवक अध्यक्ष पदाचा उमेदवार विजय करण्याच्या आम्ही तयारीला लागलो आहोत आणि ते विजय 100% करणार अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही, परंतु राजकीय दोषापायी आपला एक उमेदवार त्यांनी कमी केला आणि पोलीस स्टेशन मध्ये ठेवला. ते उमेदवार प्रचारामध्ये येतात साहेब माझ्यासोबत, परंतु त्याचा काही दोष नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल नसताना इथल्या पीआयने त्यांना बडामध्ये ठेवलं. साहेब मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, तुम्ही आमच्या या मुख्य शहरामध्ये तुमचे पाय लागले, तुमचे मनापासून धन्यवाद मानतो साहेब. मुंबईला येतो मी, आमचे नेते हेमंत भाऊ पाटील आहेत, हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भविष्यामध्ये आपण आमच्या पाठीमागे उभं राहावं आणि आपल्या साहेब कोणी किती ताकद नगराध्यक्ष साहेब जेवढे उमेदवार उभे केले 100% निवडून येणार म्हणजे त्यांच्याकडे धन आहे साहेब, मात्र आपल्याकडे जनतेचा आशीर्वाद आहे. पैशानी मतदान विकत घेतात साहेब ते, मात्र यावेळेस लोकांना कळाले पैसे कोणाचे घेणार, बटन मात्र धनुष्यपथ बनायला दाबणार की नाही, खरं सांगा. लाडकी बहीण योजना हे शिंदे साहेबांना तुमच्यासाठी काढलेली. आज प्रत्येक घरी भाजपचा उमेदवार जरी जाऊन सांगत असेल लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही, अहो याले तुमचं काय क्रेडिट आहे, तुम्ही काय विकासावर म्हणा की आज 25 वर्ष झाले तुमची इथं सत्ता आहे, तुमचे आमदार आहेत, मंत्री पद भरलं, तुम्ही कुठलीही सुविधा नाही. आमच्या शिंदे साहेबांच्या याच्यावर तुम्ही मतदानाची भीक मागाल्या, याच्यासाठी तुमच्यावर कुठलीच लाजवानी गोष्ट आहे साहेब. काल परवा सभा झाली माजी मुख्यमंत्र्यांची, 50 लोक होते साहेब. आज बघा शिवसेनेच्यासाठी बिना पैशाचे लोक आलेले आहेत. मी सर्वांचे धन्यवाद मानतो. भाऊ तुमचा माझ्या पाठीमागे नेहमी आशीर्वाद असावा, या सर्वांसमोर गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.